इंडियामध्ये टर्म इन्शुरन्स न घेण्यासाठी ना लोकांकडे बहाण्यांचा असा मोठा बुफे तयार असतो. तुम्ही बहाणे ऐकाल ना तर हसायला लागाल. तुम्ही नक्की हसा, पण त्याच्यासोबत तुम्ही विचार पण करा. तुम्हाला टॉप 5 एक्सक्युजेस सांगतो. नंबर 5, सर आम्हाला कोणी एक्सप्लेनच नाही केलं. अरे पण तुम्हाला एक्सप्लेन केल्यावर पण तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतलं नाही ना, ही चूक कोणाची? नंबर 4, सर या महिन्यामध्ये बजेट टाईट आहे. बरोबर आहे. साठी पैसे आहेत, साठी पैसे आहेत, ट्रॅव्हल करायला वीकेंडवर बाहेर जायला पैसे आहेत, पण तुमच्याकडे टर्म इन्शुरन्ससाठी पैसे नाहीत. नंबर 3, टर्म इन्शुरन्सला रिटर्न्स मिळत नाहीत. अरे टर्म इन्शुरन्स हे रिटर्नसाठी प्रोडक्ट नाहीच आहे. तुम्हाला रिटर्न्स हवे तर तुम्ही म्युच्युअल फंड करा, एसआयपी करा. पण टर्म इन्शुरन्स हे तुमच्या फॅमिलीचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आहे. नंबर 2, सर मला काही होत नाही. अरे पण लाईफ कधी कुठे कशी टर्न घेईल तुम्हाला काय माहिती. अँड लास्टली नंबर 1, मला सध्या गरज फील होत नाही टर्म इन्शुरन्सची. पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली गरज असेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. सो जर तुम्ही टर्म इन्शुरन्स आजपर्यंत घेतलं नसेल तर खाली कमेंटमध्ये टर्म कमेंट करा. आम्ही तुम्हाला डीएम करू. लेट अस सिट अँड वर्क आउट टुगेदर. अशाच इन्फॉर्मेटिव्ह मराठी फायनान्स रील्ससाठी या चॅनलला तुम्ही फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. And investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.